फुकटचं खाऊ नका, भीक मागून खाऊ नका म्हणाले बाबासाहेब. माहिती आहे तुम्हाला? भीक मागून खाऊ नका म्हणाले बाबासाहेब. लाचारी करून जीवन जगू नका. याच्याकडून 100 रुपये येतील का साहेब? देता का? मग मी सांगतो माझ्याकडे 200 मत आहे. अरे हे थर्ड क्लास माणसाचं जीवन झालंय. काय त्या बायकोला तुम्ही ते देता, तुम्ही ते पैसे आणून, काय त्या पोरीला पैसे आणून देता, घरातल्या काय अवलादीला पैसे आणून देता, ते कोणाकडे? हे लाचारीचे पैसे असे कोणाकडून तरी. अरे काय ते आपल्या घराला सुख शांती देतील? दुसऱ्याच्या माना मोडून आणलेले पैसे देतील? सुख देतील? अहो बिलकुल देऊ शकत नाही. तुम्हाला सांगतो, असे प्रसंग येत राहतात मग दुसऱ्याच्या माना मोडलेल्या लोकांकडे, दुसऱ्यांचं लुटून आणि लाचारीनं आणलेल्या पैशांकडे दवाखान्याचा दरवाजा खोलत राहते. मग तिथं मेडिकलवाल्याला म्हणू शकत नाही, जरा कन्सेशन देता का, मला जरा कमी करता का तुम्ही यातले काय? त्या डॉक्टरला म्हणू शकत नाही आपण, बरं याच्यापेक्षा स्वस्त काही इंजेक्शन आहे का डॉक्टर एखादे? ते द्या. स्वस्तवाला म्हणतो, बापा डॉक्टर किती महागाची असेल तुमची ट्रीटमेंट तर काहीच हरकत नाही, पण आम्ही घर विकू, शेत विकू, पण वाचवा हो बापा. आहे का नाही? ताशी वेळ येते मग लाचारी करून पैसे कमवले का नाही की वेळ येते मग बरोबर